बीडमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सभा होतीये आणि या सभेला येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी खिचडीचा बेत आखण्यात आलाय। जिल्हाभरातून या ठिकाणी ओबीसी बांधव येत आहेत आणि त्यांच्यासाठी पाणी आणि अल्पोपहाराची सुद्धा सोय करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पाहूया। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसींची महाएल्गार सभा बीडमध्ये होते। या सभेची तयारी आता आपण पाहू शकतो पूर्णत्वाकडे आहे। जिल्हाभरातून ओबीसी बांधव या ठिकाणी दाखल होत असून मोठ्या संख्येने घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जात आहे। या ठिकाणी जे ओबीसी बांधव येणार आहेत तर त्यांच्यासाठी इथं खिचडी पुलाव देखील तयार करण्यात येत असून महावितरणचे जे ओबीसी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून हा सगळा बेत करण्यात आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो जवळपास 5 क्विंटल तांदूळ या ठिकाणी आणण्यात आले असून जसजशी ओबीसी बांधव या ठिकाणी येतील तसतसं त्यांना ही खिचडी वाटप केली जाणार आहे। याची एकंदरीत तयारी पूर्ण झाली असून आता ओबीसी बांधव देखील या सभेच्या ठिकाणी दाखल होत असून या खिचडीचा आस्वाद घेताना ते दिसत आहेत। ओबीसींच्या विविध जाती एकत्रित येत या ठिकाणी हा मेळावा होत असून या मेळाव्यासाठी जे ओबीसी कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने ही खिचडीचा मेजवानी त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे। आता बीडमध्ये होणाऱ्या या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी विरोध केला होता। छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मगच ही सभा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे। आपल्यासोबत या ठिकाणी खिचडी ज्यांनी तयार केली आहे ते ओबीसी समाजातील कर्मचारी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नेमका काय या ठिकाणचं नियोजन आहे, किती मोठ्या प्रमाणात ही खिचडी केली आहे काय सांगा। 5 क्विंटलची खिचडी केलेली असून 5000 लोकांना पुरेन अशी खिचडीचं बेत केलेलं आहे। जरी कमी जास्त लागले तर अजून ह्याच्यामध्ये आपण 1000 ते 2000 लोकांचा अजून पुलाव राईस वाढवणार आहे। हे सर्व आम्ही एमएससीबीचे जे कर्मचारी आहेत ओबीसी यांनी सर्वांनी मिळून एक कॉन्ट्रीब्युशन करून केलेलं आहे। त्याचे लक्ष लागले असून ओबीसींच्या या आरक्षणाच्या प्रश्नावर काय भूमिका छगन भुजबळ घेतात, तुमची काय मागणी? आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, फक्त आमची एकच मागणी की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे। नक्कीच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी जी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे ती समाज बांधवांची देखील असून आता छगन भुजबळ या सभेतून काय बोलतात आणि काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। तर 5 क्विंटल तांदळाची खिचडी यावेळी बनवण्यात आलेली आहे। बातमी आपण पाहतोय बीडमध्ये। Thank you.